वाव, हे पहा. तसे माझे बीटरूट्स आलेत, हे पहा. वाव, हे पहा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज खूप दिवसांनी असं हार्वेस्टिंग म्हणजे खूप हार्वेस्टिंग करायचं आहे आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर चला या माझ्याबरोबर. हे पहा, किती दिवसांनी आपल्या भोपळ्याला असे येत आहेत पंपकिन्स. भरपूर आलेत, मी तुम्हाला दाखवते. काय सुंदर असं फूल आलं, हे पहा. हे मुळ्याला मी मुद्दाम शेंगा येऊन देणार आहे, कारण आम्हाला मुळ्याच्या शेंगाची भाजी खूप आवडते. तर ह्याला शेंगा आल्यावर मी दाखवीन तुम्हाला. गाजरं भरपूर आली आहेत, पण काढायचं खूप अवघड आहे. बापरे, काय झालंय. हे पहा, किती गाजरे एकत्र बी. वा, बघा. इतके फ्लावरचे गड्डे तयार झालेत. मी आज मनसोक्त हार्वेस्टिंग करणार आहे फ्लावरच्या गड्ड्याचं. हे बघा, ते पटकन देठ असं तुटत नाही, पण भारी वाटतंय ह्याचं हार्वेस्टिंग करताना. आणि काय करणार, तर आता सगळ्यांना वाटावेच लागणार आहेत आज. माझ्या घरात फ्लावरच्या पेक्षा कोबी आणि ब्रोकली हे जास्त खाल्लं जातं, त्यामुळे मी कोबी आणि ब्रोकली पण लावलेलं आहे. तुम्हाला मी ह्यानंतर दाखवणारच आहे. तुम्ही बघून थक्क व्हाल आज माझे हे आलेले असले भारी कोबीचे गड्डे पाहून. आणि एवढ्या आलेल्या भाजीचे काय करता, त्यापेक्षा त्यामागची मेहनत आहे. इतकं आपलं हेल्दी गार्डनिंग आहे, भरपूर आम्ही मेहनत करतो, तेव्हा कुठं एवढं छान असं ऑर्गॅनिक पीक मिळते आपल्याला. फ्रेंड्स, पूर्ण टोकरी भरलेली आहे नुसत्या गाजर आणि या फुलगोबी. कोबी तर असले मस्त तयार झाले. 1-1 किलोचा कोबीचा गड्डा. हे पहा, किती सुंदर कोबीचं पीक आलंय. एकदम कठीण असे छान असे भरलेले आहेत हे गड्डे. वाव, हे पहा. आणि इतकं पीक निघतं, काय करतापेक्षा इतकं निघालेलं हे आमच्या मेहनतीचं एक अवॉर्ड आहे. त्यामुळे जितकं जास्त पीक निघेल तेवढं छान वाटतंय आणि मनाला एकदम भारी समाधान पण वाटतंय. आणि माझे जे सगळे फ्रेंड्स आहेत त्यांनी सांगितलंय ऑर्गॅनिक भाजी एनी टाईम वेलकम आहे. जेव्हा देईल तेव्हा ते खुशच होतात खूपच जास्त. सुंदर असं वांगा आलेलं आहे, दाखवते. हे पहा. आणि दुसरं म्हणजे खारुताईनं खाल्लेलं नाहीये. वाव. आज कांद्याच्या पातीची भाजी बनवायची फ्रेंड्स. चला कांद्याची पात थोडी काढूया. मागच्या वेळेला सगळी खुडली होती ही लाल माठ. बघा, परत आलेला आहे. इतकं सुंदर असा लाल माठ. लावलेले कांदे छान आलेले आहेत. काय मस्त असे माझे बीटरूट्स आलेत. हे पहा. वा, हे पहा फ्रेंड्स, सुंदर असा बीटरूट मिळालेला आहे आपल्याला. ह्या बीटरूट शेजारीच हे पहा, तुम्हाला तर माहित आहे, एव्हरग्रीन अशा आपल्या फरसबीच्या शेंगा. परवाच मी काढलेला व्हिडिओ दाखवलेला आणि परत पहा किती सुंदर आलेले आहे.
फ्रेंड्स, लांबूनच दिसत असेल तुम्हाला किती सुंदर शेंगा आल्यात. आणि कीड अगदी सुरुवातीला थोडीशी होती, राख मारल्यानंतर आता अजिबात कीड नाही आहे आपल्या ह्या वेलावर. तुम्ही पाहू शकता. निवडक काढतीये मी, ज्या तयार झाल्या तेवढ्याच शेंगा काढून घेतल्यात. बऱ्याच ताईंना हे फरसबी म्हणजेच बीन्सच्या शेंगाचं हार्वेस्टिंग आणि या शेंगा भरपूर आवडतात. त्यामुळे त्यांनी विचारलेलं आहे की कोणते बिया वापरतात, त्याचं बियाचं नाव म्हणजे पाकिट वगैरे आम्हाला दाखवा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन. माझे फर्स्ट टाइम टोमॅटो इतके सुंदर आलेत, पण काही उपयोग नाही. हे खारुताई बघा, पूर्ण ताव मारलाय, पार्टी केलेली आहे या ह्याच्यावर. सारे टोमॅटो हे पहा कसे खराब केलेत सर्व. एवढे आलेले चांगले हे पहा, सगळे टोमॅटो खाल्लेले आहेत. विचार करते थोडंसं लालसर झालेलं काढून घेते, नाहीतर तोही मिळणार नाही मला. परत आज पार्टी होईल. हे पहा फ्रेंड्स, मी एवढे टोमॅटो तोडून घेतलेले आहेत. अजून 2-3 काढतीये. छान असे लाल होत आहेत. मला तर वाटलं होतं लाल भडक टोमॅटो काढायला मिळतील, पण आता काय करायचं. हे टोमॅटो आता 4-5 दिवसात लाल भडक होतील. हे पहा फ्रेंड्स, काय काय मटरमध्ये असे दाणे भरलेले आहेत. शेंगा रेडी झाल्यात. मटरच्या शेंगा तर अगदी बघून बघून कट कराव्या लागतात आणि जरा हार्ड आहे. हे बघा, जे भरलंय तेवढंच कट करते मी. हे बघा, पूर्ण दाणे भरलेत. हे बघा, हे पहा सगळ्यात लांब शेंग. तर फ्रेंड्स, भरपूर असं हार्वेस्टिंग झालेलं आहे. हे पहा, इतके सारे आपण फ्लावरचे गड्डे काढलेत. हा कोबीचा एवढा मोठा गड्डा काढलाय आणि ही तर बास्केट फुल आहे. आपल्या बीटरूट, कांद्याची पात, या फरसबीच्या शेंगा, टोमॅटो, वाटाण्याच्या शेंगा, गाजर पहा. तर फ्रेंड्स, कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग, बंपर हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंगचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत आपल्या बागेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.